नमस्कार, मी पुंडलिक गेंडे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आहे दोड्या मार्गमधला तिसरा दिवस आणि आज आहे रविवार असल्यामुळे आम्ही सगळी घरातच होतो. मग मला कुठे जायला चान्स पण नव्हता आणि संध्याकाळी बहुतेक करून घरी जायचं. मग मी ठरवलं की आमच्या इथे गोव्यामध्ये म्हणजे दोडामार्गच्या बाजूला वनडिचूल म्हणून गाव आहे. तिथे आमचे कुलदेव कालिका देवी मंदिर आहे. तिथे रविवार असल्यामुळे तिथे आलो आहे. हा बघू शकता आमचे मंदिर आहे कालिका देवी मंदिर. तिथं दर्शन घेऊया आणि मग परत आपण जाऊया. चला आतमध्ये देवळात जाऊया, बघूया देऊळ कसं आहे. पहिल्यांदाच आलो मी. आमच्या समाजात कालिका देवी म्हणजे आमची कुलदैवत. तर इकडे देऊळ आणि म्हणजे जो कासा समाज आहे आमचा, त्या लोकांनी तिकडे यायला जमत नाही. म्हणजे कुठं आपल्या बोर्ड्यामध्ये रसोत्तमी उत्सवासाठी. त्यामुळे आपण हे इथं बांधलं असं बोलता. बघूया मग आपण. दर्शन वगैरे घेतलं आणि आता बाहेरचा तुम्हाला एरिया दाखवतो. बाबा हा इथं हॉल बनवला, काम चालू असतं थोडंफार. महाकाया पालिका प्रसन्न वनडिचूल गोवा. गोवा फिरायला यायचं म्हटलं की गोवा नुसतं बीच नाही तिथलं मध्ये झालं नाही. तर गोव्याची अशी ठिकाणं आहेत की ठिकाणचे सांगतात. त्यातले एक मंदिर पण आहेत. खूप चांगली मंदिरं असतात गोव्यामध्ये.
इकडे कालिका देवीचं मंदिर, इकडे कालिका देवीचं मंदिर आहे आणि या साईडला इकडे सातेरी देवीचं मंदिर. म्हणजे हे दोन्ही पण जवळजवळ आहे. तिथं खाली कालिका देवीचं मंदिर झालं. आपण इथे शेजारी असल्या सातेरी देवीच्या मंदिरात जातो. परत तिकडनं जाऊन इकडे आलं. आता मंदिरामध्ये आलो. मंदिर बघा. काम चालू आहे काय ते. मोठं मंदिर आहे. मी भेडशीमध्ये आहे. आजीच्या घरी आलो आहे आणि असा विषय झाला आहे की आत्ता जायचं ठरलं आहे ह्याला, तर आपल्या वरती धरणावर, तिलारी धरणाला. आणि जेवण पण घेतलं आहे आणि जेवण करून जेवणार आणि मग तिकडे पुढे जाणार तिलारी धरणार. तर माझ्यासोबत आजोबा आहे आणि बाकीचे गेलेत 4 व्हीलर, काका वगैरे, आत्ते वगैरे सगळीच आहेत. ती सगळीच गेल्या. तर आता मी निघालो. गाडी घेतली आहे, त्यांच्या गाडी जागा नाही म्हणून. तर चला मग आपण जाऊया तिलारी धरणार मध्ये, जेऊया आणि जेवून मग पुढे जाऊया. आता आम्ही आलो पारगड किल्ल्याला. हा पारगड किल्ला. इकडून गेले की गाडी जाते, 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी जाते. गाडी माझी पार्किंग केली तिकडे आणि काका गाडी घेऊन गेला आणि इकडून आतून चालते. हा बघा, इथून पायरीवर गेला की तिथे पोचणार. चला मग पायरी आता वरती जाऊया आपण. थोड्या पायऱ्या वर चढून आल्यानंतर आपल्या इथे 2 तोफा मिळाल्या. पायऱ्या चढून वर आल्यानंतर सुरुवातीला तोच दिसते. पायरे मार्ग चढून आले की ते मारुतीचं मंदिर आहे. मंदिर लावला लावला लावला. कोण लावला?
हे पार्क क्लिअर काय काय तिलारी धरण आपण आलो आता. हा नकाशा विद्या मंदिर आहे. महाराजांचा पुतळा आहे. भवानी मंदिर असेल. आत मंदिरामध्ये ना मूर्त्या बसवल्या बघा. संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि त्यांच्या खाली ओवे देतात. नाम घेता होता संसाराची तुझी आईचा लाभ बांधा गाठी विठ्ठलपायी पडे मिठी यांनी लिहिलेल्या ओवे द्या पूर्ण आहे. ते संत कानोबा, संत गोरा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आहे चौकामध्ये. त्या बाजूला जिजाऊ आहे. राजश्री छत्रपती निश्चयाचा महामेरू बहुजनाशी आधारू अखंड स्थितीचा दारू श्रीमंत योगी कोणदेव. शेला तानाजी मालुसरे आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाला आहे ना तानाजी मालुसरे. शेलार मामा, बाजी प्रभू देशपांडे, नेताजी पालकर, इकडे मोरोपंत पिंगळे आणि इकडे शाहू महाराज. समाजाला प्रबोधनकार वसा घेतलेली बहुजन समाज कैवार इथं थोर समाजसुरक शिक्षणप्रेमी जनतेचा राजा शाहू महाराज. इकडे संतांचे नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ, संत एकनाथ